स्वागत आहे सरांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सगळ्यांना शुभ सकाळ. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मी सकाळी सकाळी देवपूजा करते. तर मस्त तुळशीला पाणी वगैरे घालायला आले, तुळशी मातेची पूजा करायला आले आणि सोबतच सूर्योदय पण होतोय. हे बघा, मस्त सूर्योदयाचा पण आनंद घेते. तर चला, आता मी चालले हॉस्पिटलला, कारण की आज माझ्या 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी आहे. तर त्यासाठी जायचं आहे, NT स्कॅन बोलतात त्याला. तर मी त्या दिवशी गेलो होतो, पण मग तर तेव्हा झालं नाही. मग आज चाललो आहे, कारण की आज होणार आहे, आज बोलवलं डॉक्टरांनी. तर चला बघू काय सांगतं NT स्कॅनमध्ये, तुम्हाला पण सांगते, तुमच्यासोबत पण शेअर करते. तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये, पण बाळाची एका साईडची पोझिशनचा स्कॅन केला आहे आम्ही आणि दुसऱ्या साईडची पोझिशनचा स्कॅन करायचा आहे. पण त्यांनी आम्हाला परत 4 वाजता बोलवलं आहे. तर आत्ता वाजले 12:30 आणि 4 वाजता बोलवलं आहे. तर एवढे 4 तास करणार काय? मग आम्ही ऑप्शन म्हणून घरी आता घरी गेलो, घरी जायला अर्धा तास, परत यायला अर्धा तास, 1 तास हात जाईन. घरी जाऊन करणार काय? पप्पा मशीन काय आले घरी, घरं पण थोडंसं लांब आहे ना. तर मग असंच काहीतरी तर टाइमपास करू. बघू यांनी काय प्लॅन केलाय. काय प्लॅन आहे? जेवलं काहीच नाही, फिरायला नाही का? मग आता करणार काय मग एवढा वेळ? कुटुंब. ओके. तर आम्ही चाललोय कोटमगाला देवीचे दर्शन घ्यायला. घ्या नारळ फोडायचंच आहे ना आपल्याला. तर आम्ही आलोय मंदिरामध्ये. ते बघा किती मोठं मंदिर आहे, परिसर पण खूप मोठा आहे. इकडं भक्त निवास आहे आय थिंक, आणि इथे हे मंदिर आहे. इथं सप्ताह चालू आहे वाटतं. सप्ताह चालू आहे ना? किती दिवसांचा आहे? हां का? तर त्यासाठीच एवढं मोठं मंडप वगैरे टाकलाय वाटतं. आणि इकडे हे भक्ती निवास आहे, इथं जगदंबा मातेचं मंदिर. तर हे गेले नारळ आणायला, तर मी थांबले टाइमपास करत. इथं बघा एक कुत्रा पण मस्त झोपलंय, नारळ फोडताय. हे बघा जगदंबा मातेचं मंदिर. पहिल्यांदा एवढं निवांत दर्शन आहे. तर मस्त निवांत दर्शन झालंय आमचं. पहिल्यांदा झालं एवढं निवांत दर्शन. कसं वाटलं दर्शन घेऊन? मग ते मास्क काढा, चांगलं दिसत तुम्ही. छान वाटलं. हां, छान वाटलं. आज पहिल्यांदा एवढं निवांत दर्शन झालं ना. मी आधी भरपूर वेळा असं निवांत. मी तर पहिल्यांदाच एवढं निवांत दर्शन घेतलं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात 4-5 वेळा कोटमगावला आले असं. एवढ्यातले एक मित्र आहे त्याच्या असं तिकडं आलो का हां, त्या संग येतो मग इकडं. असं म्हणजे तुमचं झालंय निवांत दर्शन. हा, भरपूर वेळा. मी तर कसं जत्राच्या वेळेसच येते ना, मग तेव्हा कसं लुटी त्या नुसतं देवीला पाहून पण देते नाही. हां, आज कसं मस्त निवांत दर्शन झालं, भारी वाटलं. शांतता पण खूप होती. आणि आम्ही इथं बसलोय मस्त मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं. इथं मंदिर आहे, मंदिराच्याच मागे येऊन बसलोय. इथं मस्त गार सावली, बदामाची सावली. आपल्याला पण बदामाची झाडं लावायला लागतील आपल्या घरी. लावेल होतं आपण तिथं, पण ते मेंढ्यावाले आले, त्यांच्या घोड्याने खाऊन घेतलं. दुसरं लावायला लागेल. बदाम फेकले होते वाटतं, त्याचं उतरले होते. ते लावून दिलं होतं. तर आतापर्यंत खूप मोठं झालं असतं. आपल्या इथं झाड आहे ना, कसलं? रामफळाचं, त्या बाजूला तिथंच होतं का? पण ते म्हणतात घरासमोर बदामाचं झाड लावू नये, घराजवळ लावू नये. तर आता वाजले 2. आमचावाला 1-1.5 तास टाइमपास तर झालाय. आणि देवीचं दर्शन वगैरे घेतलं. इथं बसलो पण 1 तास बसलो जवळपास.
आणि आता आम्ही चाललोय परत येवल्याला. बघू आता काहीतरी खाऊ वगैरे आणि मग बघू. आणि परत डॉक्टरकडे जाऊ. 4 वाजता बोलवलं डॉक्टरने, अगोदर पण नाही बोलवले अजून. बघू थोडीशी शॉपिंग वगैरे करू. तर चला आता निघतोय आम्ही. कसं वाटलं देवीच्या मंदिरात बसून? परत एकदा सांगा. तर इथंच कोटमगावमध्ये एक ब्रजधाम म्हणून मंदिर आहे श्रीकृष्णांचं. तर आम्ही आलो होतो इथे, पण आय थिंक त्या मंदिराचा टायमिंग 1 नंतरच ना हो. 1 ते 4 बंद असतं. 1 ते 4:30 पर्यंत बंद आहे वाटतं. इस्कॉन टेम्पल आहे. इस्कॉन टेम्पल आहे. तर मग आमचं दर्शन वगैरे तर नाही झालंय, पण आम्ही मंदिराचा परिसर वगैरे बघतोय. खूप छान आहे, वातावरण पण खूप मस्त आहे ना हो. हे बघा खूप भारी वाटतंय. तर हे गेले तिकडं आणि हे मंदिर आहे तर बंद आहे ते मंदिर सध्या. तर बघू नेक्स्ट टाइम कधी जर आलो तर नक्की इथं दर्शन घ्यायला येऊ. ये वृंदावनचं पण असंच आहे का वेगळे? अच्छा. तर झाडं वगैरे पण मस्त आहे. तर इथं मंदिर आहे पण ते सध्या बंद आहे. मी इथंच दर्शन वगैरे घेतलं आणि आता निघतोय. तर मंदिरला चालू व्हायला 4:30 वाजता चालू होणार आहे. तर टाईम आहे खूप. तर मग त्यासाठी आता खूप टाईम लागेल. मग आम्ही निघतोय घरी. मस्त थोडासा चक्कर हॉस्पिटलमध्ये आलं आहे. मग आता डॉक्टर. तर फायनली आमचा NT स्कॅन झाला आहे आणि आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो तिथं आलो आहे. तर इथं पण खूप गर्दी आहे. जानेवारी तर पण आता काय माहिती तुम्ही आताच आहे. तर आमच्या इथं रिपोर्ट बघताय. तर 26 जानेवारी निमित्त इथं केक कटिंग चालू आहे सगळ्या छोट्या बालगोपाळांसोबत आणि त्यांचे मम्मी पप्पा पण इथं. मॅडमला रिपोर्ट वगैरे दाखवले आणि आता आम्ही चाललोय घरी. तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक. चहा पाणी तर झाला आहे. तर चला मला आज पनीर बनायचं आहे तर मस्त पनीर बनवून घेते. मस्त पनीरची भाजी तर झाली माझी बनवून. आता यासोबत खायला बाजरीच्या भाकरी बनवते, कारण की काळी भाजी बनवली तर काळ्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरीचा काळी भाजी बनवली तर काळ्या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी छान लागतात. तर मग बाजरीच्या भाकरी बनवते.